बुलढाणा शहराचा 36 वर्षांचा विश्वास. महावीर ड्रेसेस. सर्व शाळा आणि कॉलेजचे युनिफॉर्म 365 दिवस उपलब्ध. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळांचे नवीन गणवेश रेडी स्टॉकमध्ये. तसेच स्कूल बॅग, रेनकोट, छत्री, स्वेटर, टाय, बेल्ट, सॉक्स आणि ब्लेझर्सही उपलब्ध. महावीर ड्रेसेस, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. आपण पाहत आहात BCCN न्यूज. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात. सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीक विमा, अवकाळीने झालेल्या नुकसानीच्या भरपाईची मागणी. जोपर्यंत सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही घेणार नाही, तुपकरांची भूमिका. सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी. 2019च्या 50,000ची अट रद्द करावी. शेतकऱ्यांना थकीत पीक विमा देण्यात यावा आणि गेल्या महिन्यात बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई देण्यात यावी. या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या बुलढाण्यातील निवासस्थानीच अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. सरसकट कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे. हक्काचा पीक विमा. महाराष्ट्रातला शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करतो आहे. सरकारनं सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्रातला शेतकरी सरसकट कर्जमुक्त करू, 7/12 कोरा करू, आणि 1.5 वर्ष उलटून गेलं, 1.25 वर्ष झाले तरी हे कर्जमाफी द्यायला तयार नाही. आम्ही जी कर्जमाफी मागतो आहे, आम्ही माफी मागत नाही, आम्ही मुक्ती मागतो आहे. आम्हा शेतकऱ्यांवर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे. यांनी सोयाबीनला भाव मिळू दिला नाही, यांनी कापसाला भाव मिळू दिला नाही, यांनी कांद्याला, ऊसाला भाव मिळू दिला नाही, यांनी दुधाला भाव मिळू दिला नाही. जेव्हा जेव्हा भाव मिळण्याची व्यवस्था तयार झाली तेव्हा तेव्हा यांनी निर्यातीवर बंदी आणली आणि सोयाबीन आयात करून सोयाबीनचे भाव पाडले, तेल आयात करून सोयाबीनचे भाव पाडले, कापूस आयात करून कापसाचे भाव पाडले आणि दुर्दैवानं शेतीमालाचे भाव पाडल्यामुळे आमच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज झालं आणि म्हणून आमचं कर्ज फेडणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि सरकारनं आता आम्ही शेतकरी नेत्यांनी आंदोलन केलं नागपुरात, तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही 30 जूनपर्यंत कर्जमाफी देऊ. पण दुर्दैवानं इतक्या जाचक निकष आणि अटी त्या कर्जमाफीमध्ये घातल्या गेले की 10 ते 15% शेतकरी सुद्धा त्या कर्जमाफीमध्ये बसणार नाही. उदाहरणार्थ 2019च्या कर्जमाफीमध्ये ज्यांना लाभ मिळाला त्यांना फक्त 50,000 रुपये मिळणार आणि वरचे पैसे त्यांनी भरायचे. म्हणजे ज्याच्यावर 5 लाख रुपये कर्ज आहे त्याला 50,000चा लाभ घ्यायचा असेल तर 4.5 लाख रुपये भरावे लागतील. म्हणजे त्याला सावकाराच्या दारात जावं लागेल. म्हणजे एका बाजूला यांच्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आम्हाला सावकाराच्या दारात जाऊन कर्जबाजारी व्हावं लागेल अशी परिस्थिती आहे. म्हणजे पुन्हा एकदा कर्जबाजारी करण्याचं काम सरकार या निमित्तानं करत आहे. आणि ही कर्जमाफी योजना नाही, ही कर्ज वसुली वन टाइम सेटलमेंट योजना आहे. म्हणून आजपासनं मी आज घोषणा करतो महाराष्ट्रासमोर आणि सरकारलाही सांगतो की जोपर्यंत सरसकट कर्जमुक्ती होत नाही, विना अट विना निकष कर्जमुक्ती होत नाही आणि आम्हा शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही. माझा जीव गेला तरी बेहतर, माझा प्राण गेला तरी बेहतर, पण मी आंदोलन थांबवणार नाही. माझ्या डोक्यात एकच आहे की महाराष्ट्रातला शेतकरी सरसकट कर्जमुक्त झाला पाहिजे. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 91 आणि 62 62 90 910.